बारामती नगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रचाराचा शुभारंभ युगेंद्र पवारांच्या हस्ते झाला। या ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 8 उमेदवार हे बिनविरोध निवडून आले। त्यापैकी 4 ठिकाणी आपल्या उमेदवारांना प्रत्येकी 20 लाख रुपये देऊन फोडण्यात आल्याचं युगेंद्र पवार यावेळी म्हणाले। बारामती नगरपालिका निवडणुकीदरम्यान महत्त्वाचा राजकीय खळबळजनक आरोप समोर आलाय। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे युगेंद्र पवार यांनी दावा केलाय की विरोधी गटाकडून आमच्या पॅनलमधील उमेदवारांना प्रत्येकी 20 लाखांच्या ऑफर्स देऊन पॅनल फोडण्यात आल्याचा प्रयत्न करण्यात आलाय। महाराष्ट्रातील बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं सुरुवातीपासूनच मजबूत मुसंडी मारली। उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी पक्षाचे तब्बल 8 नगरसेवक बिनविरोध निवडून आले। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते आणि अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी यावर गंभीर आरोप केले। आज खरं तर प्रचाराला सुरुवात आमच्या सगळ्या उमेदवारांनी आता 2-3 दिवसांपासून पण आज इथं आपण 20 क्रमांकावर पदयात्रा काढलेली आहे। त्यासाठी मी इथं आवर्जून उपस्थित राहिलो आहे। इथं आमचे उमेदवार आहेत मनोज केंगार आणि त्यांच्या प्रचारात आम्ही सगळे आज इथं आलो आहे। ते पण इथं आहे। नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बळवंत बेलदार पाटील ते पण आज या प्रचारामध्ये आहेत आणि काँग्रेस, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी, अपक्ष उमेदवार हे सगळे आमच्या सोबत या प्रचारामध्ये आहेत। त्या 8 पैकी साधारण 4 उमेदवार म्हणजे 4 सीटवर आमचे उमेदवार होते आणि एकेकाला त्यांनी 20 लाख रुपये तिथं असे दिले अशी चर्चा लोकांमध्ये आहे। आमचे उमेदवार सगळे सामान्य घरातले सगळे कष्ट करणारे उमेदवार आहेत। त्यांच्या 10 वर्ष जर त्यांनी काम केलं तरी 20 लाख रुपये त्यांना कमवता येणार नाही। एवढं सहज ते येतात। 20 लाख, 25 लाख जो काय आकडा असेल तो देऊन ते तिथं या 4 लोकांना त्यांनी फोडलं। त्यापैकी 1 आणि 2 उमेदवार नवीनच आमच्याकडे आले। ते पूर्वी पक्षामध्ये नव्हते, पक्षाचं काम ते करत नव्हते। त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही जर आम्हाला संधी दिली तर मग आम्ही चांगलं काम करून दाखवू। आम्हाला वाटलं आपण त्यांच्यावर विश्वास करू, ते चांगलं काम करतील आणि बरेच लोक मुद्दामून असं हे करण्यासाठी पण येतात, कारण ही सवय बारामतीकरांना आता 30-35 वर्षापासून सत्ताधारी पक्षांनी लावलेली आहे। बारामतीकरांना म्हणजे उमेदवारांना जे कोण तिथं कॅन्डिडेट म्हणून इच्छुक असतं त्यांना। दुसरं म्हणजे एकतर पैशाचा वापर मोठ्या प्रमाणात केला गेला। दुसरं हे सगळे नोकरी करणारे आमचे उमेदवार आहेत, तुमचा स्वतः व्यवसाय। आता मनोज जो आमचा इथं उमेदवार आहे तो रिक्षा चालवतो। लोकवाहिनी न्यूज करिता ब्युरो रिपोर्ट, बारामती।